आपण गेला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो। अजून कोणी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच सबस्क्राइब करा। आपला आजचा जो व्हिडिओचा भावांनो चेटस फ्री पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल। व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे। चला भावांनो आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिक वर जाऊया। Audio Jungle. जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाग घेऊन आलाय कडक इंटरेस्टिंग आणि जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशन वरती। तर भावांनो आजचा व्हिडिओ एकदम कडक आणि इंटरेस्टिंग भावांनो एकदम कडक विषयावर व्हिडिओ झालेला आहे, कारण तो आपण बीटसिंग इफेक्ट वरती बनवलेला आहे भावांनो। आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन ॲप मधून बनवलेला आहे भावांनो। जर का तुम्हाला अलर्ट मोशन मोडिफिक हवे असेल तर तुम्ही भावांनो आपल्या टेलिग्राम चॅनल जॉइन करायचा आहे। तिथे तुम्हाला भावांनो पिनड मेसेजमध्ये अलर्ट मोशन मोडिफिकेची लिंक भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक भावांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचा आहे भावांनो, आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर भावांनो सुरुवातीला भावांनो सबस्क्राइब सुद्धा करून घ्यायचं आहे, कारण भावांनो अशाच प्रकारे मराठीमधून आपण नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्यासोबतच भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्यायचं आहे। इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यासोबत भावांनो आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक आपण भावांनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यासोबत भावांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक भावांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिथून तुम्ही भावांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करू शकता। ओके, तर चला भावांनो आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। Once more! Once more! Once more! रुको जरा, सबर करो। Okay. Music. शाबाश बेटा, बहुत बढ़िया। ओके, तर चला भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीट मार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाणार आहे आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता भावांनो, इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल। तर भावांनो इथे तुम्ही बघू शकता भावांनो मी तुम्हाला रेड बीट ॲड करून दिलेले आहेत। तर भावांनो इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते भावांनो आपण सुरुवातीला ॲड करून घेणार आहे भावांनो। तर त्यासाठी भावांनो प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि ऑडिओवरती जाऊन व्ह्यूवॉलवरती जायचं आहे। व्ह्यूवॉलवरती गेल्यानंतर आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते भावांनो फक्त इथून ॲड करायचं आहे। ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर इथून भावांनो डिलीट करून टाकायची आहे आणि त्यानंतर आता आपण इमेजेस ॲड करणार आहे। तर भावांनो इमेजेस तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाणार आहेत, त्या इमेजेस भावांनो डाउनलोड करायचे आहेत आणि ॲड करायचे आहेत। तर भावांनो प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन आपला भावांनो फोल्डर जो आहे तो भावांनो इथून सिलेक्ट करायचा आहे। तर भावांनो मी आपला फोल्डर सिलेक्ट करून घेतो। इथे तुम्ही बघू शकता भावांनो आपण फोल्डर सिलेक्ट केलेला आहे आणि आपल्या पुढे भावांनो इमेजेस आलेले आहेत। तर पहिली इमेज भावांनो ॲड करायचे आणि थ्री डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचे। त्यानंतर फर्स्ट बीटपर्यंत भावांनो ती इमेज खेचून घ्यायची। त्यानंतर भावांनो त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक करून डुप्लिकेट लेअर करायचे। अशा प्रकारे दोन लेअरमध्ये ही इमेज भावांनो ॲड करायचे। पुढची इमेज भावांनो आपण सेम याच प्रकारे ॲड करून घेणार आहे। तर त्यानंतर फुल स्क्रीन करून नेक्स्ट बीटपर्यंत खेचायचे आणि त्याची भावांनो डुप्लिकेट करायचे। असे आपण भावांनो तीन इमेजेस बरोबर भावांनो ॲड करणार आहे। तर भावांनो आपण पटपट तीन इमेजेस ॲड करून घेऊया। तर भावांनो इमेजेस तर आपण आता तीन ॲड करून घेतलेले आहेत आणि त्या तीनच्या भावांनो डबल लेअरसुद्धा केलेलं आहे। तर मी थोडंसं झूम कमी करतो म्हणजे भावांनो तुम्हाला समजून जाईल। तर भावांनो इथल्या ज्या मोठ्या तीन इमेजेस होत्या त्या आपण ॲड केलेल्या आहेत आणि त्याचे भावांनो डुप्लिकेट केलेलं आहे। तर भावांनो यातली ही जी पहिली इमेज आहे म्हणजे इथे दोन इमेजेस आहेत, तर त्यातली भावांनो वरची जी इमेज आहे त्याची भावांनो साईज थोडीशी कमी करायची आहे। कमी म्हणजे बरोबर विड्थ जे आहे ते भावांनो 700 ठेवून घ्यायचे। इथे तुम्ही बघू शकता भावांनो इथे बरोबर 700 करून घ्यायचं आहे आणि इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर बॉर्डर आणि शॅडोवरती जाऊन हे शॅडो ऑन करायचे आणि ती स्ट्रेंथची बरोबर 10 ठेवायची आणि कलर भावांनो बरोबर व्हाईट करून घ्यायचा आहे। सेम प्रोसेस भावांनो नेक्स्टची जी इमेज आहे त्याला करायची आहे।
याची विड्थ बरोबर भावानं 700 ठेवायची आहे आणि इथून बॉर्डर अँड शॅडोवरती जाऊन बरोबर 10 स्ट्रेंथ ठेवून कलर भावानं व्हाईट करायचा आहे आणि ऑन करायचा आहे. सेम प्रोसेस भावानं पुढच्या याला. तर भावानं अशा प्रकारे करून घ्यायचं भावानं आपण ज्या प्रकारे केलेलं आहे त्याच प्रकारे भावानं या सुरुवातीच्या 3 इमेजेस भावानं तुम्ही पटपट करून घ्यायचे आहेत. तर भावानं अशा प्रकारे आपण या 3 इमेजेस भावानं ॲड करून घेतलेले आहेत. तर भावानं पुढचे इमेजेस कशा प्रकारे ॲड करायचे आहेत तो सुद्धा भावानं तुमचा भाऊ तुम्हाला सांगणारच आहे. तर भावानं प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन पुढची इमेज ॲड करायची आहे. इमेज ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीडवरती येऊन राहिलेली इमेज भावानं इथून ट्रिम करायचे आहे. तर भावानं शेवटपर्यंत असे सिंगल इमेजेस ॲड करायचे आहेत. या ज्या भावानं झूममध्ये इथं मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल. तर भावानं या 2 बीट्समध्ये आपण ही इमेज ॲड केलेली आहे. तर पुढची इमेज भावानं त्याच्या पुढच्या 2 ज्या बीट्स आहेत त्याच्यामध्ये ॲड करायचे. तर भावानं इथे पण आपण 2 बीट्सच्यामध्ये इथे करायची. तर अशा प्रकारे भावानं सगळ्या इमेजेस ॲड करायचे आहेत. भावानं मी सगळ्या इमेजेस ॲड करून घेतो तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. तर चला भावांनो, अशा प्रकारे आपण 2 बीटच्यामध्ये सगळ्या इमेजेस ॲड करून घेतलेल्या आहेत. तर भावानं मी थोडंसं झूम कमी करतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल भावांनो. तर इथे तर भावानं आपण डबल इमेजेस ॲडच केलेले आहेत. तर भावानं इथे सुद्धा आपण सिंगल इमेज ॲड करून घेतलेले आहे. तर भावानं आता कुठे डबल इमेज करायची ती भावानं तुमचा भाऊ तुम्हाला एकदम परफेक्टली सांगून जाणार आहे भावांनो. तर भावांनो इथून आपण सिंगल इमेज ॲड केलेली आहे. बीट पण भावांनो तुम्हाला सांगतो 12.27 सेकंदाची बीट आहे. तिथून पुढचे इमेज भावांनो आपण सिंगल ॲड केलेले आहेत. तर भावांनो काय करायचं भावांनो, इथल्या ज्या 2 इमेजेस आहेत सुरुवातीच्या त्याचं भावांनो डुप्लिकेट लेअर करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता आपण इथल्या 2 इमेजेस जे आहेत त्याचं डुप्लिकेट लेअर केलेलं आहे. त्यानंतर एक इमेज सोडायची आणि त्यानंतर पुढच्या 2 इमेजेसचं भावांनो डुप्लिकेट लेअर करायचं. त्यानंतर भावांनो एक सोडायची आणि त्याच्या पुढच्या 2 ज्या इमेजेस आहेत त्याचं भावांनो डुप्लिकेट लेअर करायचं. त्यानंतर एक सोडायची आणि त्याच्या पुढच्या 2 इमेजेसचं भावांनो बरोबर डुप्लिकेट लेअर करायचं आणि त्यानंतर एक सोडायची आणि पुढे भावानं एकच इमेज आहे त्याचं भावानं डुप्लिकेट लेअर करायची. तर भावानं अशा प्रकारे पटपट करून घ्यायचं आहे. आणि भावानं ज्यातली भावानं आपण डुप्लिकेट लेअर केलेले आहे म्हणजे भावानं जिथे 2 लेअर आहेत त्यातली भावानं वरची लेअर सिलेक्ट करायची आणि भावानं मागच्या इमेजेसला आपण सेम केलं तसंच बरोबर विड्थ बरोबर भावानं इथून 700 ठेवून घ्यायची आणि त्यानंतर भावांनो इथून बरोबर 700 ठेवल्यानंतर इथून बॅक यायचं आणि बॉर्डर अँड शॅडोवरती जाऊन ऑन करायचं, कलर व्हाईट ठेवायचा आणि स्ट्रेंथ बरोबर भावानं 10 ठेवून घ्यायची. सेम प्रोसेस भावानं पुढच्या सुद्धा इमेजेसला आपण करणार आहे. तर भावानं मी आता पुढच्या इमेजेसचं सुद्धा पटपट करून घेणार आहे भावांनो. तोपर्यंत भावांनो मी व्हिडिओ स्किप करून घेतो. तर भावानं इथे तुम्ही बघू शकता भावांनो आपण कशा प्रकारे इथं बरोबर एकदम बरोबर करायचं भावांनो. बरोबर 700 विड्थ ठेवायची, बॉर्डर अँड शॅडो ऑन करायची, कलर भावानं व्हाईट करायचा आणि स्ट्रेंथ 10 ठेवायची. सिंगल इमेजला काय सुद्धा करायचं नाही भावांनो. फक्त जिथे डबल केलेलं आहे त्यातली वरची लेअर म्हणजे ही जी लेअर आहे भावांनो ती लेअर फक्त भावांनो अशा प्रकारे 700 विड्थ ठेवून बरोबर करून घ्यायचं. तर भावांनो मी सगळ्या इमेजेसचं असंच करून घेतो तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भावांनो, अशा प्रकारे आपण सगळे इमेजेसची परफेक्टली भावांनो सेटिंग करून घेतलेले आहे. तर भावांनो आता एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि भावांनो आपला एक लोगो ॲड करायचा आहे. तर त्यासाठी भावांनो प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन भावांनो आपला लोगोचा जो फोल्डर आहे तो भावांनो सिलेक्ट करायचा आहे आणि आपला एक लोगो ॲड करायचा आहे. लोगो ॲड केल्यानंतर या लोगोची साईज भावांनो थोडीशी कमी करून घेऊया आपण. एवढ्याशी भावांनो बरोबर साईज ठेवून घेऊया आणि त्यानंतर फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असा भावांनो लोगो सेट करायचा आहे. त्यानंतर भावांनो इथून बॅक यायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावांनो हा लोगो खेचून घ्यायचा आहे. त्यानंतर भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेक इफेक्ट प्रेझेंटची लिंक भेटून जाणार आहे आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर भावांनो तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल. तर भावांनो इथे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला याच्यामध्ये 5 इफेक्ट भावांनो ॲड करून दिलेले आहेत. तर इफेक्ट नंबर 1 इथून भावांनो कॉपी करायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर आपल्या बीट मार्कचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती यायचा आहे आणि त्यानंतर आपण याच्या सुरुवातीच्या या ज्या मोठ्या इमेजेस भावांनो आपण ॲड केलेल्या आहेत त्यातली भावांनो खालची जी लेअर आहे त्या लेअरला हा इफेक्ट भावांनो पेस्ट करायचा आहे म्हणजे भावांनो बरोबर मागच्या इमेजला भावांनो आपला बरोबर इफेक्ट लागून जाईल. तर भावांनो खालच्या लेअरला या ज्या 3 इमेजेस आहेत त्यांना पटपट आपला इफेक्ट नंबर 1 भावांनो पेस्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि पुन्हा आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती येऊन आपला इफेक्ट नंबर 2 इथून कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर भावांनो बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. भावांनो बीट मार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर या ज्या आता वरच्या लेअर आहेत त्या वरच्या 3 लेअरला भावांनो म्हणजेच इथली एक, त्यानंतर भावांनो इथली एक आणि त्यानंतर भावांनो याच्या पुढची एक. तर भावांनो अशा प्रकारे या 3 लेअरला आपण आपला इफेक्ट नंबर 2 भावांनो पेस्ट करून घेतलेला आहे. तर इथे भावांनो खाली इफेक्ट नंबर 1 आणि वरती भावांनो 2. तर अशा प्रकारे इथपर्यंत भावांनो आपला इफेक्ट नंबर 1 आणि 2 आपण पेस्ट करून घेतलेला आहे.
तर भावाने इथून पुढचं काय करायचं आहे, तर त्यासाठी भावाने शेक इफेक्ट प्रेझेंटवरती येऊन आपला इफेक्ट नंबर 3 इथून भावानं कॉपी करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याबरोबर बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. बीट मार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर आता भावाने इथे तर आपण इफेक्ट दिलेलाच आहे, इथून थोडंसं पुढे यायचं आहे आणि आता आपण थोडंसं भावानं खाली येऊया. खाली आल्यानंतर भावानं तुम्ही बघू शकता तर इथे सुद्धा आपण डबल इमेजेस ॲड केलेले आहेत, पण भावाने इथे लहान इमेजेस आहेत. तर भावानं इथून पुढच्या जे इमेजेस आहेत त्यातली भावानं जी खालची लेअर आहे त्या खालच्या लेअरला भावानं पटपट भावानं आपला इफेक्ट नंबर 3 भावानं पेस्ट करायचं आहे. जिथं भावानं सिंगल इमेज आहे तिथं भावानं काय सुद्धा करायचं नाही भावानं. जिथं डबल आहे तिथे फक्त भावानं खालची जी लेअर आहे तिथे फक्त भावानं आपला इफेक्ट नंबर 3 भावानं पटपट भावानं पेस्ट करून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे भावानं मी करून घेतोय त्याच प्रकारे भावानं पटपट भावानं आपला इफेक्ट नंबर 3 भावानं पेस्ट करायचा आहे. तर भावानं अशा प्रकारे आपण इफेक्ट नंबर 3 सुद्धा भावानं पेस्ट करून घेतलेला आहे. तर त्यानंतर भावानं आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती येऊन आपला इफेक्ट नंबर 4 इथून कॉपी करायचा आहे आणि आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. इथून आता आपण भावानं थोडंसं पुढे येऊया. पुढे आल्यानंतर भावानं आता आपण खालच्या लेअरला तर आपला इफेक्ट नंबर भावानं 3 दिलेला आहे. तर आता वरच्या लेअरला भावानं तुम्हाला तर माहितीच आहे पटपट भावानं आपला इफेक्ट नंबर 4 भावानं पेस्ट करायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता भावानं जिथे जिथे डबल लेअर आहे तिथे तिथे भावानं आपण पटपट आता आपला इफेक्ट नंबर 4 जो आहे तो भावानं पटपट आपण पेस्ट करून घेऊया. तर भावानं चला भावांनो अशा प्रकारे आपण इफेक्ट नंबर 4 सुद्धा भावानं पेस्ट करून घेतलेला आहे. तर त्यानंतर भावानं आपण शेक इफेक्ट प्रेझेंटवरती यायचं आहे आणि आपला लास्टचा इफेक्ट नंबर 5 इथून कॉपी करायचा आहे आणि आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. त्यानंतर भावानं थोडंसं पुढे यायचं आहे आणि पुढे आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता भावानं आता फक्त सिंगल इमेजेस राहिलेले आहेत. तर त्यांना भावानं पटपट आपला इफेक्ट नंबर भावानं 5 जो आहे तो भावानं पेस्ट करायचा आहे. आता फक्त एवढ्या इमेजेस राहिलेले असणार आहेत भावांनो. तर त्यालासुद्धा भावानं आपण पटपट आपला इफेक्ट पेस्ट करून घेऊया भावांनो. तर भावांनो अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतो आहे इफेक्ट आपण सगळे पेस्ट केलेले आहेत आणि व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे, एकदम विशाळ झालेला आहे भावांनो. व्हिडिओ न्यू कंटेंट आहे भावांनो. आपल्या चॅनलवरती फक्त भावांनो हा व्हिडिओ तुम्हाला सापडणार आहे भावांनो. तर फुल खतरनाक व्हिडिओ झालेला आहे. तर शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ भावांनो इथून एक्सपोर्ट करायचा आहे. आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल भावांनो. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तर आवडणारच आहे भावांनो, फुल खतरनाक व्हिडिओ झालेला आहे भावांनो. तर व्हिडिओला लाईक करायचं भावांनो आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा असंच करून घ्यायचं भावांनो आणि आपल्याला सपोर्ट करत राहायचं आहे भावांनो. तर भेटूया का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.